स्वागत आहे नवीन एपिसोडमध्ये. आज लेग डे जिम पूर्ण खाली टायमिंगवर पण आलेलं आहे आणि काल माझ्या 1800 स्टेप पण कंप्लीट झालेल्या आहेत. सो आज लेग पहिली एक्सरसाइज असणार आहे लेग प्रेस. थोडंसं माइंडसेट सगळं चेंज केले. ओनली हायपरट्रॉफी करायचं ठरवलेलं आहे. मध्ये आता लय म्हणजे हे थोडंसं लय कन्फ्युजन झालेलं. हाय त्या बेसिकवरती रिटर्न येतो आहे. सो वॉर्मअप करतो. पहिली एक्सरसाइज लेग प्रेस. लेट्स गो. लेग प्रेसचा पहिला वर्किंग सेट 12 रेपिटेशन्स भेटले. सो पिरॅमिड ट्रेनिंग चालू केलेलं आहे. सो आता 120 kgला 12 भेटलेत. सो अजून 20 kg वेट ॲड केलेलं आहे. सो 140 kgचं ट्राय करणार अराउंड 10च्या आसपास. आणि जो लास्ट सेट असेल तो 160 नाहीतर 170 मॅक्स. कारण की खूप दिवस झालं मी लेग प्रेस सोडून. पण आता सगळं जेवढं पण हे झालेलं होतं ना माइंडमध्ये, हे करा ते करा, सगळं आटून टाकलं आहे. जे मी स्टार्टिंगपासून करत आलो तेच मी आता करणार आहे. सो लेग प्रेस अजून 2 सेट. एक सेट झाला, क्वाड्सवरती मस्त फील झाला, स्लो आणि सेंट्रिक कंट्रोल होता. सो अजून 2 सेट घेतो. परत मग ही लेग एक्सटेन्शनचं 3 सेट घेणार. ह्याचं 3 लेग एक्सटेन्शनचं 3, लेग कर्लचं 3 सेट, रोमेनियन डेडलिफ्टचं 3 सेट आणि कालचं एक्सटेन्शनचं आय थिंक 2 मशीन यूज करीन. सो त्याच्यामध्ये स्टँडिंगवालं हे लेग आणि सिटेड. सो अजून 2 वर्कआउट 2 सेट घेतो. मग लेग एक्सटेन्शनला भेटतो. रोमेनियन डेडलिफ्टचं रेकॉर्ड करायला नाही भेटलं. लेग कर्लचं आय थिंक मला 13 प्लेट्सनं 7 गेल्यात.
प्रॉपर स्लो आणि कंट्रोल सगळं घेतो आहे. सो त्याच्यामुळं फील चांगलं होतं आहे मसल्सला. कारण की ही मी 1 मंथ जेव्हापासून जिम चेंज केलं आहे ना, तेव्हापासून पाक असं करत होतं जसं लाईक काय यार हे करायचं ते करायचं हे नाही करायचं ते नाही करायचं. सो आज आलो आहे सगळं हाय त्या ओल्ड वर्कआउटवरती. आता रुमेनियन डेडलिफ्ट्स झालेत. आता लेग कर्लचं 3 सेट येणार. परत आय थिंक ही प्रोडक्शनचं 2 सेट घेईन आणि परत काप्स स्टँडिंगचं 3 सेट, सिटेड 3 सेट. सो लेग कर्ल घेतो, लेग एक्सटेन्शन घेतो. म्युझिक लाऊड आहे त्यामुळे जास्त आवाज रेकॉर्ड करायला भेटत नाही. पण आज वर्कआउट मस्त चालला आहे. आता फक्त ह्याचा अजून एक सेट घेतो आणि मग काप्सचे बेस्ट केला आहे आज वर्कआउट माझा. ओल्ड माइंडसेटवरती माघार आल्यामुळं एकदम बेस्ट चाललेलं आहे. सो ह्याचा ग्लास सेट, मग फक्त काप्स बाकी आहेत. बाकी कॉट्स माझा फुल तुटलेला आहे. माझा लेग कर्लचं हॅमस्ट्रिंगसुद्धा एकदम की मी उभा राहू शकत नाही एवढी वाट लागलेली आता फक्त ॲडक्शन्स, मग परत काप्स, परत घरी. मस्त होता आजचा वर्कआउट, भारी गेला. लास्ट वीकपासून माझा वर्कआउट काय परफेक्ट जात नव्हता, पण ओल्ड माइंडसेटवरती आल्यामुळे माझा वर्कआउट एकदम चांगला गेलेला आहे. जर नोटीस केलं असेल तर पाठीमागच्या वेळी हे वेट फक्त मी 35 kg घेत होतो, त्याच्यात पण मला 7 का 8च भेटत होते. आज मी 40 kg घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मला 10, 11, 12 असं रेपिटेशन भेटलेलं आहे. ती लेगची पाक वाट लागलेली आहे, उभं सुद्धा वाटणं झालं आता. सो म्युझिक लाऊड आहे. भेटू उद्या चेस्ट आणि ट्रायसेप आहे.